In the last lecture, we have seen what were the types of or what were the system of units which were earlier used worldwide and which system currently we are adopting internationally. मागच्या लेक्चरमध्ये आपण जगभर पूर्वी कोणकोणत्या सिस्टम ऑफ युनिट्स वापरले जायच्या हे थोडंसं बघितलं होतं आपण. त्यानंतर आत्ता जी आपण सिस्टम वापरतो जगभर एकच सिस्टम ज्याला आपण म्हणतो SI सिस्टम, ओके, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स, त्याच्याबद्दल आपण बघितलं होतं. अँड इन SI सिस्टम वी आर हॅव्हिंग 7 फंडामेंटल क्वांटिटीज, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज and n number of derived quantities and their corresponding units. हे आपण लास्ट टाइम पाहिलेलं होतं. त्यातल्या काही क्वांटिटीजच्या बद्दल थोडंसं आपण डिटेलिंग बघणार आहोत. पहिलं आपण जे बघू ते म्हणजे सप्लिमेंटरी क्वांटिटीज मध्ये ज्या दोन क्वांटिटीज आपण बघितलेल्या होत्या त्यातला पहिला जो होता that one was the plane angle. Okay, plane angle. It is denoted by theta or delta theta. Okay, angle जर मोठा असेल, sufficient size चा असेल तर थीटा वापरतो आपण, आणि angle जर खूप लहान असेल तर आपण डेल्टा थीटा असे लिहितो. ओके, this symbol, this is the delta. ओके, याला आपण म्हणतो डेल्टा. इंग्लिश मध्ये याला इक्विव्हॅलंट आहे स्मॉल डी. कॅपिटल डी जसं आपल्याकडे आहे इंग्लिश मध्ये तसं ग्रीक लेटर हा कॅपिटल डेल्टा. ओके, हा कॅपिटल डेल्टा ग्रीक लेटर्स मधला, हा स्मॉल डेल्टा ग्रीक लेटर्स मधला, हा इंग्लिश मधला कॅपिटल डी आणि इंग्लिश मधला स्मॉल डी. ओके, ह्याच्या इक्विव्हॅलंट हे सगळे ग्रीक लेटर्स आहेत. अल्फा, बीटा, थीटा, लॅम्बडा, म्यू. ओके, किंवा आता नवीन आलेले आहेत ते डेल्टा, किंवा इव्हन तुम्ही ओहम साठी जो सिम्बॉल वापरता, ओके, इट इज ओमेगा. ओके, हा आहे ओमेगा, हा कॅपिटल ओमेगा, हा स्मॉल ओमेगा. ओके, याला इंग्लिश मध्ये करस्पॉन्डिंग आहे कॅपिटल ओ, स्मॉल ओ. ओके, तर असे ग्रीक लेटर्स तुम्ही बरेचसे आता यूज करणार आहात, पुढे लक्षात ठेवायचे. सो दिस इज दी डेल्टा, स्मॉल डेल्टा. आणि डेल्टा जिथे इथे येतो तिथे काहीतरी एक स्मॉल चेंज आपण बघत असतो. इथे डेल्टा थीटा याचा म्हणजे काय, अ स्मॉल चेंज इन द प्लेन अँगल. आता प्लेन अँगल म्हणजे काय, अन अँगल विच इज कन्फाइन्ड इन अ प्लेन. जो अँगल एका प्लेन मध्ये आहे त्याला आपण म्हणतोय प्लेन अँगल. सो बेसिकली इट इज द अँगल बिटवीन टू लाइन्स. ओके, दोन लाइन्सच्या मध्ये जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतोय, प्लेनार अँगल और प्लेन अँगल. नाउ जनरली वी यूज डिग्री ॲज द युनिट ऑफ दिस प्लेन अँगल. आतापर्यंत आपण थीटा किंवा अँगल मोजण्यासाठी डिग्री वापरायचो. इन SI सिस्टम वी आर हॅव्हिंग अ युनिट that is called as radian. Okay, radian is the SI unit to measure the plane angle. आणि याचा सिम्बॉल काय होता लास्ट टाइम सांगितलं होतं, समथिंग लाइक रेस टू सी असा लिहायचा, और मेनी टाइम्स वी राइट एज RAD, radian. ओके, सो दिस इज द सिम्बॉल. नाउ व्हॉट इज मीन बाय 1 रेडियन किंवा रेडियनची डेफिनेशन काय. तर ह्याची डेफिनेशन अशी आहे, इफ यू कन्सिडर एनी आर्क, समजा माझ्याकडे एखादा एक छोटा आर्क आहे. आर्क म्हणजे काय, एक कर्व पार्ट, एक कर्व पोर्शन. ओके, हा काहीतरी असा एक छोटासा एक कर्व आहे, एक छोटासा आर्क आहे ARC, विच इज हॅव्हिंग लेंथ से डेल्टा एस. ओके, इट इज हॅव्हिंग लेंथ डेल्टा एस. ओके, ह्याची ही लेंथ आहे ती आहे डेल्टा एस. Now this arc or this curve is a part of some big circle. हा कुठल्या तरी एका सर्कलचा छोटासा पार्ट असणार आहे. ओके, म्हणजेच काय, ह्या आर्कला करस्पॉन्डिंग कुठेतरी एक सेंटर असणार, म्हणजेच त्या सर्कलचा सेंटर. ओके, आणि करस्पॉन्डिंग काहीतरी रेडियस पण असेल.
सपोज दिस इज द सेंटर O. ओके, हा आहे सेंटर O आणि याचा रेडियस आहे से R, रेडियस ऑफ सर्कल ज्याला मी सिंबल वापरतोय R, आणि हा आर्क लेंथ आहे डेल्टा S. ओके, नाउ व्हाट इज दैट एंगल थीटा? दिस एंगल थीटा in radian, it is that angle which is made by this arc length delta S at the center of the circle whose part is this delta S. ओके, हा एंगल थीटा इन रेडियन म्हणजे नेमकं काय तर नीट लक्षात घ्या. हा एखादा मी कर्व पार्ट जर घेतला तर हा कर्व पार्ट कुठल्या तरी एका मोठ्या सर्कलचा छोटा पार्ट असणार. ओके, तर मी समजा ह्याचा रेडियस फाइंड आउट केला, ह्याचा जर समजा सेंटर फाइंड आउट केला या कर्वचा, म्हणजेच काय त्या इमॅजिनरी एका सर्कलचा. ओके, समजा ह्याचा रेडियस आहे R, ह्याचा सेंटर आहे O. तर हा जो काही पोर्शन आहे डेल्टा S, या डेल्टा S नी या ओरिजिनला किंवा या सेंटरला सर्कलच्या किंवा त्या कर्वच्या सेंटरला काहीतरी एक अँगल तो तयार करतो. या अँगललाच आपण म्हणतोय डेल्टा थीटा. वी कॉल दिस ॲज डेल्टा थीटा. ओके, आता हा डेल्टा थीटा, हा प्लेन अँगल डेल्टा थीटा रेडियन मध्ये कसे डिफाइन करणार बघा. द प्लेन अँगल in radian, it is defined as the ratio of arc length. Okay, it is the ratio of the arc length to the radius. Kutla radius? Radius of that circle whose part is this arc. Okay, हा आर्क, आर्क म्हणजे काय, हा कर्व पोर्शन. ओके, आर्क ARC. ओके, आर्क लेंथ R. ओके, वन सेकंड. प्लेन एंगल इन रेडियन इज व्हाट? इट इज द रेशियो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ द सर्कल whose part is this small part is this arc. ओके, हा आर्क ज्या सर्कलचा एक छोटासा पार्ट आहे त्याचा रेडियस, यांचा हा रेशो म्हणजे प्लेन अँगल इन रेडियन. सिम्बॉलच्या टर्म मध्ये लिहायचं झालं तर डेल्टा थीटा. ओके, डेल्टा थीटा इन रेडियन, हे लक्षात घ्या. इट इज इन रेडियन. इट इज इक्वल टू आर्क लेंथ दॅट इज डेल्टा S डिवाइडेड बाय रेडियस दॅट इज R. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मेजरमेंट ऑफ एंगल इन रेडियन. हा फॉर्म्युला फक्त रेडियन सिस्टीम साठी आहे, डिग्रीज साठी नाही. डिग्रीज मध्ये हे आपण वापरू शकत नाही. ओके, नाउ इफ यू हॅव अ सफिशियंट लॉंग आर्क, एक मोठा जर आर्क घेतला तुम्ही तर हाच फॉर्म्युला मी असे लिहू शकतो, थीटा इज इक्वल टू S अपॉन R. ओके, कुठलाही एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, दोन्ही सेम आहे. इथे डेल्टा L आहे म्हणजे काय, देयर इज अ स्मॉल आर्क and there is corresponding small angle delta theta. Here we are having a sufficient length of the arc and sufficient angle theta. Okay, एवढा दोन्ही मधला तो फरक. So this is what is the plane angle is. Okay, हे आहे ते प्लेन अँगल. आता एक नीट लक्षात घ्या, इथे आपण काय म्हणतोय, थीटा इज इन रेडियन. तसं बघायला गेलं तर हा S म्हणजे काय आहे, एक लेंथ आहे. ओके, हा एक लेंथ आहे, या आर्कचा लेंथ डिवाइड बाय रेडियस आहे. रेडियस म्हणजे सुद्धा एक प्रकारचा लेंथच आहे. ओके, एक प्रकारची लेंथच आहे, म्हणजे काहीतरी लेंथ डिवाइड बाय काहीतरी लेंथ असं येतं. आता समजा हा लेंथ मी सेंटीमीटर मध्ये मोजला तर हा पण लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजावा लागेल, म्हणजे सेंटीमीटर पर सेंटीमीटर कॅन्सल होईल. किंवा हा लेंथ मीटर मध्ये मोजला तर हा पण लेंथ मीटर मध्ये मोजावा लागेल, म्हणजे मीटर मीटर कॅन्सल होणार. मग थीटाला युनिट आहे का? नाही, युनिट गेले. त्यामुळेच इथे एक असा युनिट आपण डिफाइन करतोय, दॅट वी कॉल एज रेडियन. ओके, यालाच काय म्हणतो आपण, रेडियन. थीटा इन रेडियन इज आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. ओके, आता आपल्याला जे माहिती आहे ते सगळे अँगल्स डिग्रीज मध्ये असतात. तर डिग्रीजचं कन्वर्जन रेडियन मध्ये
किंवा रेडियन मध्ये अँगल दिलेला असेल तर डिग्रीज मध्ये कन्वर्ट करता येतं का? याच्या पुढे तुम्ही फिजिक्स मध्ये, मॅथ्स मध्ये जे काही अँगल्स मेजर करणार आहात किंवा अँगल्सच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी तुम्ही बोलणार आहात म्हणजे खास करून ट्रिग्नॉमेट्री मध्ये, हे सगळे तुम्ही रेडियन सिस्टीम मध्ये आता लक्षात ठेवायचे. ओके, तर त्यासाठी एक कन्वर्जन फॉर्म्युला लक्षात घ्या. इफ यू वांट टू कन्वर्ट अँगल इन डिग्री into radian, okay, angle which is given in degree, I want to convert it into radian, then multiply that quantity which is in degree with pi upon 180 degree. Okay, pi upon 180 degree याच्याने मल्टिप्लाय करायचं. रिव्हर्स, समजा मला अँगल रेडियन मध्ये दिलेला आहे, ते जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ओके, देन मल्टिप्लाय दॅट विच अँगल विच इज गिवन इन रेडियन विथ 180 डिग्री डिवाइड बाय पाय. ओके, हे बेसिक कन्वर्जन फॉर्म्युला, कन्वर्टिंग डिग्री इंटू रेडियन और रेडियन इंटू डिग्री. ओके, काही फंडामेंटल बेसिक अँगल्स ज्या नेहमी आपण वापरतो ते कन्वर्ट करून बघूया आपण. फॉर एक्झाम्पल 0 डिग्री, 0 डिग्री रेडियन मध्ये किती असणार आहे? इट विल बी 0 डिग्री मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. हे पाय म्हणजे ऍक्च्युली पाय रेडियन आहे, पाय रेस टू सी, रेस टू नसतं ते, तर आपण पाय रेडियन. ओके, पाय रेडियन, पाय रेडियन. ओके, 0 डिग्री इंटू पाय बाय 180 डिग्री. So this will be 0 into anything is 0. So this will be 0 radian. So 0 degree is 0 radian. Next, say 30 degree. 30 degree in radian किती असणार आहे? बहुतेक हे सगळं पार्ट तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये झालेलं असेल तर पटकन हे रिव्हिजन म्हणून आपण बघू. So this will be 30 degree into pi radian divided by 180 degree. Okay, 36 जा 180. So this will be pi by 6 radian. Third one, 45 degree. It will be 45 degree into pi by 180. Okay, 45 4 जा 180. So it will be pi by 4 radian. 60 degree. It will be 60 degree into pi by 180. 63 is 180. So it will be pi by 3 radian. Next, 90 degree. So this will be 90 degree into pi by 180. 92 is 180. So this will be pi by 2 radian. ओके, हे बेसिक काही अँगल्स आपल्याला लागणार आहे तेवढंच मी घेतोय. अजून काही पुढचे अँगल्स जे लागतात ते म्हणजे 180 डिग्री. सो इट विल बी 180 डिग्री इंटू पाय बाय 180. 180 will cancel out. So it will be pi radian. 270 degree. It will be 270 into pi by 180. Okay. आता इथे कितीचा भाग जाईल? 90 चा जाणार किंवा 9 चा. हा 0 0 कॅन्सल झाला. 9 2 जा 18, 9 3 जा 27. So this will be 3 pi by 2 radian. Last one, 360 degree. It will be 360 degree into pi by 180. 180 into 2, that will be 360. So this is 2 pi radian. Okay. हे आपल्याला नेहमी लागणारे अँगल्स आहेत. ओके,
0, 30, 45, 60, 90, 180, 270, 360. ओके, हे अँगल्स कसे दिसतात किंवा प्लेनमध्ये कुठे येतात ते जरा बघू. पण आपल्याला अँगल दिलं की लगेच जस्ट थोडंसं इमॅजिन करता यायला पाहिजे की किती स्पेस त्या दोन लाईन्समध्ये असणार आहे. हे समजून घेण्यासाठी थोडंसं ग्राफ किंवा कार्टेशियन ॲक्सिस कन्सिडर करा. दिस इज पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दिस इज निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, x dash. This is positive y, negative y, that is y dash, y dash. Okay. In Cartesian system, or we also call it as polar coordinate system, we choose this reference line as positive x-axis. या positive x-axis ला reference धरणार आणि याच्यापासून हे angles आपण मोजतो. Okay. The angles in anti-clockwise sense, they are taken to be positive. Clockwise जर घेतलं तर ते निगेटिव्ह कन्सिडर केलं होतं, अँटी क्लॉकवाईज घेतलं तर त्याला पॉझिटिव्ह होईल. आता 30 डिग्री म्हणजे कुठे 30 विल बी समवेअर हियर. ओके, दिस विल बी 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती असणार आहे? दिस इज पाय बाय 2, सॉरी पाय बाय 6, पाय बाय 6. 45 डिग्री मीन्स 90 च्या निम्म, इथे पुढे असणार 90 च्या निम्म बरोबर म्हणजे. ओके, दिस इज 45 डिग्री और इट इज पाय बाय 4 रेडियन. 60 डिग्री somewhere here. Okay, 60 degree or it is pi by 3 radian. 90 डिग्री आपल्याला लगेच कळतं 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर. ओके, आपण या डायरेक्शन असे अँगल्स मोजत जातो. ओके, दिस विल बी 90 डिग्री. 90 डिग्री मीन्स पाय बाय 2 रेडियन. 180 डिग्री म्हणजे काय? इथून इथपर्यंत आलो. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस कडनं निगेटिव्ह एक्स ॲक्सिस कडे. सो दिस विल बी 180 डिग्री. 180 डिग्री इज पाय रेडियन. ओके, नंतर पुढे अजून एक 90 वाढवलं. दिस वॉज 90, 80, दिस विल बी 270. ओके, 9 3 27, 93 is 270, so this will be 270. 270 degree, that means what? It is 3 pi by 2 radian. आपण इथे काढलं आणि एक कंप्लीट रोटेशन जर तुम्ही फुल केला, ओके, हा कंप्लीट रोटेशन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस कडनं पुन्हा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दिस विल बी 360 डिग्री. ओके, 360 डिग्री. So it is 2 pi radian. ओके, पुढे अजूनही कंटिन्यू करू शकता. ओके, 2 रोटेशन झाले तर ते किती असणार आहे? इट विल बी 360 into 2, so it will be 720 डिग्री. 720 डिग्री विल बी 4 pi radian. ओके, याप्रमाणे कितीही तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि अँगल्स काढू शकता. बेसिक फॉर्म्युला जो आहे, ओके, तो फॉर्म्युला काय? कन्वर्टिंग डिग्रीज इनटू रेडियन. While converting degrees into radian, just multiply by pi upon 180. Opposite सुद्धा करू शकता. रेडियनचं डिग्रीज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय. ओके, सो दिस इज व्हॉट इज द प्लेन अँगल इज. आता ह्याच्यावरून तुम्ही आता इवन ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत, ओके, ट्रिग्नोमेट्रिक रेशोची टेबल तुम्ही 10th ला स्टडी केलेली होती. ओके, साइन ऑफ 30, cos of 60, sin of 90, tan of 45 वगैरे वगैरे. ओके, आता हे सगळे रेशो जे आहेत तुम्ही डिग्रीज मध्ये कदाचित तुम्हाला माहिती असतील, तर ते रेडियन मध्ये आता तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्याच्यासाठी बेसिक ह्या गोष्टी लक्षात ठेवा. 0 डिग्री 0 रेडियन, 30 डिग्री इज पाय बाय 6 रेडियन, 45 डिग्री इज पाय बाय 4 रेडियन, 60 डिग्री इज पाय बाय 3 रेडियन, 90 डिग्री इज पाय बाय 2 रेडियन, 180 degrees pi radian, 270 degrees 3 pi by 2 radian, and last 360 degree is 2 pi radian. Okay, हा जो पार्ट आहे
हा एक पार्ट आणि ह्याच्यानंतर अलाइड अँगल्स हा एक पार्ट तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीमध्ये झाला आहे. त्याच्यावर तुम्ही कोणत्याही अँगल्सचे साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यूज काढू शकता. ओके, आणि त्या व्हॅल्यूज कशा काढायच्या मॅथमॅटिक्स मधल्या त्या गोष्टी थोड्याशा नीट समजून घ्या, कारण तुम्हाला पुढे फिजिक्समध्ये बऱ्याच ठिकाणी हे येणार आहे. खास करून 12thला ऑसिलेशन्स, वेव्ह मोशन या चॅप्टरमध्ये हे तुम्हाला लागतील. Now the second supplementary quantity, that is the solid angle. Solid angle, it is generally denoted by omega. Okay, angle जर मोठा असेल तर ओमेगा आणि छोटा जर असेल तर डेल्टा ओमेगा. Okay, delta stands for small and it has the SI unit steradian which has the symbol SR. आपण मागे बघितले. आता हे सॉलिड अँगल कसे डिफाइन करतोय बघा. आपण प्लेन अँगल साठी काय कन्सिडर केलं होतं. सपोज देयर इज एन आर्क. ओके, दिस आर्क इज अ पार्ट ऑफ अ सर्कल. हा एका कुठल्या तरी सर्कलचा एक छोटा पार्ट असणार आणि मग याचा सेंटर घेतला होता आपण त्या सर्कलचा. ओके, आणि हे सेंटरवरनं आपण हे रेडियस काढले होते. हा डेल्टा एस जर असेल, हा रेडियस आर जर असेल तर ह्या अँगलला आपण डेल्टा थीटा असं म्हटलेलं होतं. ओके, प्लेन अँगल इज व्हॉट, इट इज द अँगल मेड बाय दॅट आर्क लिंक टू द सेंटर ऑफ द सर्कल हुज पार्ट इज दॅट आर्क इज. ओके, दॅट अँगल इज डेल्टा थीटा, दॅट इज द प्लेन अँगल. हे आपण तसं डिफाइन केलं. आणि मग इथे आपण लिहिलं होतं डेल्टा थीटा अँगल, प्लेन अँगल इन रेडियन, इट इज डेल्टा एस अपॉन आर. इट इज द रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस. याच्याप्रमाणे सिमिलर स्ट्रॅटेजी आपण सॉलिड अँगल साठी बघू. आता ती कशी बघा. सपोज आय एम हॅव्हिंग सम एरिया इन 3 डायमेन्शन. ओके, हा काहीतरी छोटासा एरिया आहे 3 डायमेन्शन. ओके, म्हणजे मी एक जस्ट हा छोटासा एरिया आपण काहीतरी कन्सिडर केला. ओके, दिस इज अ स्मॉल एरिया. याला आपण काय म्हणू, डेल्टा ए. ओके, या एरियाला आपण काय म्हणू, इट इज डेल्टा ए. ओके, नाउ दिस स्मॉल एरिया डेल्टा ए, इट विल बी, हा कर्व्ड एरिया आहे, इट विल बी पार्ट ऑफ सम बिग स्फियर. एका कोणत्या तरी मोठ्या स्फियरचा हा छोटासा एरिया आहे त्या स्फियरवरचा. ओके, म्हणजेच काय, हा मी काहीतरी एक मोठा स्फियर कन्सिडर करू शकतो ज्या स्फियरचा हा एक छोटासा एरिया आहे. ओके, जस्ट इमॅजिन की तुम्ही व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल बघता. ते बॉल स्फेरिकल शेप दिसतात आपल्याला, बट इट इज मेड अप ऑफ डिफरंट सेल्स. छोटे छोटे पार्ट्स जोडून ते तयार केलेले. त्यातला एक पार्ट म्हणजे एक छोटा एरिया. ओके, आणि असे सगळे जोडून काय केलं तो, तर तो एक मोठा बॉल किंवा एक मोठा स्फियर आपण तयार केला. तसं इथे आपण एक इमॅजिन करतोय. काय इमॅजिन करतोय, सपोज दिस इज अ स्मॉल एरिया DA, देन वी कॅन इमॅजिन दिस DA टू बी अ पार्ट ऑफ अ बिग स्फियर. ओके, हा एका मोठ्या स्फियरचा एक छोटासा पार्ट आहे. तुम्ही इव्हन जमिनीचा कुठलाही तुकडा घ्या. ओके, आपल्या घरच्या जमिनीचा जो काही एरिया असेल, हा एरिया किंवा आपल्या शेतीच्या जमिनीचा एरिया, हा एरिया म्हणजे काय, या पृथ्वीच्या, ओके, या अर्थच्या स्फियरच्या एक छोटासा पोर्शन आहे, एक छोटीशी एरिया. ओके, इट इज अ स्मॉल एरिया ऑफ अ बिग स्फियर. आपण आपली जमीन जेव्हा बघतो आपल्याला वाटतं ती प्लेन आहे, पण ते जर तुम्ही अर्थची कम्पेअर केलं, अर्थचा साईज जर बघितलं किंवा अर्थचा शेप जर बघितला तर इट इज अ स्फियर. ओके, तसं इथे जरी समजा तुम्हाला हे प्लेन वाटत असलं तरी हे काय आहे, इट इज द पार्ट ऑफ अ व्हेरी बिग स्फियर. एका मोठ्या स्फियरचा हा एक छोटासा पार्ट. नाउ वन्स अगेन लाईक दिस आय कॅन फाइंड आउट द सेंटर ऑफ दॅट स्फियर. इथे सर्कल होतं. ओके, इथे आपण सर्कल कन्सिडर करत होतो, इथे आपण काय कन्सिडर करतोय, स्फियर. कारण हे
एका प्लेन मध्ये होतं आणि हा काय आहे, हा 3 डायमेन्शन आहे. ओके, हे इमॅजिन जरा करावं लागेल तुम्हाला. हे 3 डायमेन्शनल स्फिअर. स्फिअर म्हणजे गोल, सर्कल म्हणजे वर्तुळ. वर्तुळ हे एका प्लेन मध्ये असतं, गोल हे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ओके, तर या स्फिअरचा काहीतरी सेंटर असणार, से O. नाउ दिस एरिया विल मेक सम अँगल at the center of the sphere. आणि हा अँगल कोणता असणार आहे, दिस विल बी अ सॉलिड अँगल. ओके, हा अँगल प्लेन मधला नाही आहे, हा सॉलिड अँगल आहे. पुन्हा जस्ट म्हणजे हा जर एरिया असेल तर इथे जर समजा सेंटर जर असेल तर हा जो काही एरिया आहे, हा एरिया काहीतरी एक कोन तयार करतो. ओके, या सेंटर पाशी. म्हणजे सपोज पुन्हा आपण असं काहीतरी पेपरचा कोन करू. ओके, तर हा जर समजा माझा हा एरिया असेल तर मी याच्यातनं कोन ड्रॉ करू शकतो. ओके, हा कोन ड्रॉ करू शकतो मी. कसा आहे सर बघा. ओके, म्हणजे असा काहीतरी कोन तयार झाला. हा झाला आपला सेंटर ऑफ द स्फिअर. ओके, माझी एरिया डेल्टा ए किंवा DA काय घेतला होता, तर डेल्टा ए. डेल्टा ए म्हणजे ही एवढी एरिया. ओके, इथला क्रॉस सेक्शन एरिया. आणि हा जो आहे तो सॉलिड अँगल, जो की ह्या सेंटर पाशी, त्या स्फिअरच्या सेंटर पाशी हा कोन तयार झाला. ओके, सो दिस सॉलिड अँगल दॅट इज दी डेल्टा ए. that is the delta omega. Okay, या सॉलिड अँगल आपण डिनोट करतोय डेल्टा ओमेगा. नाउ सपोज द रेडियस ऑफ द स्फिअर इज r. त्या स्फिअरचा रेडियस आहे r आणि तो छोटा पोर्शन आहे, त्याची एरिया आहे डेल्टा ए. तर सॉलिड अँगल इन स्टेरेडियन हा कसा डिफाइन करतो बघा. Solid angle in steradian, it is defined as the area of that small portion, of the sphere. The big sphere चा हा एक छोटासा पोर्शन आहे. ओके, area of that small portion of the sphere divided by square of the radius of the sphere whose part is that पोर्शन इज. ओके, सिम्बॉल्स मध्ये हे कसं लिहिणार बघा. सॉलिड अँगल इन स्टेरेडियन डेल्टा ओमेगा इट विल बी इक्वल टू डेल्टा ए डिवाइडेड बाय r स्क्वेअर. ओके, पुन्हा एकदा मी डिफाइन करतोय. सॉलिड अँगल इन स्टेरेडियन इज द रेशो ऑफ एरिया ऑफ द स्मॉल पोर्शन, ओके, to the radius, the square of the radius of the sphere whose small part is that portion. Okay, ज्याचा तो छोटासा पार्ट आहे हा पोर्शन, हा एरिया म्हणून. ओके, सो डेल्टा ओमेगा इज डेल्टा ए अपॉन r स्क्वेअर. कंपेअर करा ह्याच्याशी. इथे डेल्टा s अपॉन r होतं, इथे डेल्टा ए अपॉन r स्क्वेअर. इथे एक लेंथ डिवाइड बाय लेंथ होतं. इथे एरिया मध्ये कोणताही एरिया घ्या, त्याच्यामध्ये 2 लेंथचं मल्टिप्लिकेशन असतं. कोणताही एरिया तुम्ही कोणताही शेप घ्या, त्याच्या एरियामध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ 2 लेंथ्स दिसते. डिवाइड बाय पुन्हा 2 लेंथ, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 लेंथ. r स्क्वेअर म्हणजे काय, r इंटू r. म्हणजेच काय, पुन्हा डायमेन्शन्स कॅन्सल होतात. डायमेन्शन म्हणजे काय, युनिट आपण म्हणतो. हा जर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये असेल, हा जर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, हा मीटर स्क्वेअर मध्ये असेल तर हा पण मीटर स्क्वेअर मध्ये कॅन्सल होणार. म्हणजे पुन्हा हा युनिटलेस कडे जाईल. म्हणून ह्याला एक नवीन युनिट देतोय, दॅट इज द स्टेरेडियन. ओके, सो दिस इज द सॉलिड अँगल इन स्टेरेडियन. डेल्टा ओमेगा इज इक्वल टू डेल्टा ए अपॉन r स्क्वेअर. ओके, सो दिस इज द बेसिक फॉर्म्युला फॉर सॉलिड अँगल इन स्टेरेडियन इन SI सिस्टम. ओके, याचे एक
एक एक्झाम्पल आपण बघूया, जो एक सॉल्ड एक्झाम्पल म्हणून तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे. म्हणजे तुम्हाला ते हे नेमकं आपण काय करतोय हे लक्षात येईल. मी एक्झाम्पल जस्ट रीड आउट करतोय. तुम्ही सगळ्यांनी टेक्स्टबुक घेतलेलं असणार आहे. घेतलेलं नसेल तर नक्की टेक्स्टबुक घ्या, प्रिंटेड टेक्स्टबुक. शक्य झालं नाही तुम्हाला तर PDF फाईल, टेक्स्टबुकची PDF फाईल जी आहे ती मी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पण शेअर केलेली होती. माझ्या गुगल क्लासरूमवरती ती सुद्धा अवेलेबल आहे. ती PDF फाईलसुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके, फर्स्ट चॅप्टर पेज नंबर 2 तिथे हा एक्झाम्पल 1.1 असं दिलेलं आहे. ओके, एक्झाम्पल 1.1 पेज नंबर 2 चॅप्टर नंबर 1. एक्झाम्पल काय बघा. व्हॉट इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय द मून ॲट एनी पॉइंट ऑफ द अर्थ गिवन द डायमीटर ऑफ द मून इज 3474 किलोमीटर and its distance from the earth is 3.84 into 10⁸ मीटर. इथे प्रॉब्लेम सिच्युएशन जरा नीट लक्षात घ्या. काय विचारलं आहे की अर्थवरून, ओके, सपोज हा काहीतरी अर्थ आहे. अर्थवरला कोणीतरी एक ऑब्झर्वर हा ऑब्झर्व करतो. कशाकडे? एक मून आपला जो आहे, ओके, मूनकडे तो ऑब्झर्व करतो. ओके, मून म्हणजे काहीतरी एक सर्कल दिसणार. आपण अज्यूम करून की फुल मून आहे, पौर्णिमेचा दिवस आहे, फुल मून आहे, त्याला ते मून सर्कल काहीतरी दिसणार. दिस इज द मून. ओके, तर हा सर्कल, हा जो काही मून आहे, हा काहीतरी एक सॉलिड अँगल इथे सबटेंड करेल त्या ऑब्झर्वेशन. ओके, मी पुन्हा सांगतोय, हा आपला मून जर असेल, आपला जो दिसणारा मून आहे तो, ओके, तर हा कुठेतरी एक सॉलिड अँगल, ओके, इथे ऑब्झर्वरशी करणार आहे. ओके, हा काहीतरी एक सॉलिड अँगल इथे ऑब्झर्वरशी करणार. तर हा सॉलिड अँगल किती? ओके, दिस डेल्टा ओमेगा, हाऊ मच इट इज, हे त्यांनी विचारलं. ओके, द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दिस एरिया ऑफ द मून टू द ऑब्झर्वर ऑन द अर्थ. ओके, आणि काय काय दिलंय बघा याच्यासाठी. गिवन काय दिलंय? डायमीटर ऑफ द मून. डायमीटर कॅपिटल D म्हणू आपण. ते किती दिलेलं आहे? डायमीटर ऑफ द मून दॅट इज 3474 किलोमीटर. 3474 किलोमीटर. ओके, आपल्याला सॉलिड अँगल काढण्यासाठी लागतं काय? फॉर्म्युला बघा. सॉलिड अँगल साठी काय लागतं बघा. फॉर solid angle in steradian what we want is area of the portion जो काही आपल्याला काढायचा आहे. इथे एरिया कशाचा म्हणणार? एरिया ऑफ द मून, कारण त्या मूनने केलेला अँगल आपल्याला काढायचा आहे, म्हणजे एरिया ऑफ द मून लागेल. आता एरिया ऑफ द मून, मून सर्कल आहे म्हणजेच काय, सर्कलची एरिया काढायला लागेल. सर्कलची एरिया किती असते? पाय आर स्क्वेअर. बरोबर, सर्कलची एरिया किती असते? पाय आर स्क्वेअर. म्हणजे मला रेडियस ऑफ द मून पाहिजे. दिलाय त्याने डायमीटर ऑफ द मून, याच्यावरनं रेडियस ऑफ द मून काढते. काढा रेडियस ऑफ मून. रेडियस इज डायमीटर डिवाइडेड बाय 2. सो r इज इक्वल टू d अपॉन 2. ओके, सो इट विल बी 3474 डिवाइडेड बाय 2. ओके, किती येणार बघा. इट विल बी 1737 किलोमीटर. ओके, 3474 डिवाइड बाय 2, सो इट विल बी 1737 किलोमीटर. पण आपण सगळं SI सिस्टीम मध्ये करणार आहोत. SI सिस्टीम म्हटलं की मीटर मध्ये लेंथ पाहिजे किंवा कुठलंही मेजरमेंट आहे. ओके, म्हणजे हे 1737 किलोमीटर, इट विल बी 1737 इंटू 10⁻³ मीटर. 1 किलो, किलो, किलो स्टँड्स फॉर 10⁻³. ओके, हे पुन्हा आपण नंतर बघणार आहोत. हे 1737 किलोमीटर विल बी 1737 इंटू 10⁻³ मीटर. आणि इथे डेसिमल पॉइंट इथे आहे, हा मी शिफ्ट करू शकतो. 1 2 3 मी डेसिमल पॉइंट टुवर्ड्स द लेफ्ट शिफ्ट करतोय, तर 10 चे पॉवर्स तेवढेच वाढवावे लागतात. ओके, शिफ्टिंग द डेसिमल पॉइंट टू द लेफ्ट
increase the power of 10, shifting the decimal point to the right, decrease the power of 10. हे थंब रूल लक्षात घ्यायचे. आता मी हे कसं लिहू शकतो? इट इज 1.737. 3 वेळा शिफ्ट केलंय, 3 प्लेसेस शिफ्ट केला, तर हे 3 ने वाढवा म्हणजे काय आहे 10⁶ मीटर होणार. सो दिस इज द रेडियस ऑफ द मून. अजून काय लागतं? सॉलिड अँगल इज एरिया ऑफ द मून डिवाइड बाय रेडियस स्क्वेअर. आता हा रेडियस काय? ओके, हा रेडियस कोणता? तो हा. ओके, डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ इथला आहे. ओके, ते आपण असं लिहिलं होतं, डेल्टा ओमेगा इज डेल्टा E अपॉन आर स्क्वेअर. इथला हा आर आहे. ओके, आणि तो दिलेला आहे डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम अर्थ. मी याला स्मॉल आर म्हणतो. ओके, आणि तो स्मॉल आर किती दिलाय? इट इज 3.84 into 10⁸ मीटर. ओके, हे दिलेलं आहे. आता फॉर्म्युला सबस्टिट्यूशन. इथे डेल्टा ए काय असणार आहे? हियर डेल्टा ए इज एरिया ऑफ मून. कारण मूनने सबटेंड केलेला आपल्याला अँगल काढायचा आणि एरिया ऑफ मून, मून सर्कल जर कन्सिडर केला तर त्याची एरिया असणार आहे पाय आर स्क्वेअर. इथे आर कॅपिटल, रेडियस ऑफ द मून. ओके, आणि इथला जो रेडियस आहे तो म्हणजे डिस्टन्स ऑफ मून फ्रॉम द अर्थ. म्हणजे हा एक मोठा स्फिअर असणार मूनच्या पोझिशन पासून जर स्फिअर ड्रॉ केला तर. ओके, देयरफॉर डेल्टा ओमेगा विल बी इक्वल टू पाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ओके, कैपिटल R is the radius of the moon and small r is the distance of moon from the earth. Value substitute करा. Therefore delta omega will be equal to pi r square. R square means 1.737 into 10⁶ bracket square divided by small r square. Small r square 3.84 into 10⁸ square. So this will be equal to pi into 1.737 square into 10⁻12 divided by 3.84 square into 10⁻16. काय केलं मी हे लॉज ऑफ इंडायसेस वापरले. लॉज ऑफ इंडायसेस काय काय आहे? ए बी रेस टू एम, इट इज ए रेस टू एम बी रेस टू एम. ओके, ए इंटू बी रेस टू एम, इट इज ए रेस टू एम बी रेस टू एम. आता इथे 10⁶ रेस टू 2, इथे हे रूल वापरले. ए रेस टू एम रेस टू एन, इट विल बी ए रेस टू एम इंटू एन. 10⁶ रेस टू 2 म्हणजे काय? 10⁶ इंटू 2, सो 10⁻12. तसं इथे पण केलं. ए इंटू बी रेस टू एम, इट विल बी ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. पण बी काय आहे? इट इज लाईक ए रेस टू एम रेस टू एन म्हणजे काय होणार आहे? ए रेस म्हणजे 10⁸ इंटू 2 म्हणजे काय? 10⁻16. सो दिस विल बी इक्वल टू 1.737 square divided by 3.84 square into pi into 10⁻². हे 10⁻16 जर न्यूमरेटर मध्ये गेले तर 10⁻−16. पुन्हा लॉज ऑफ इंडायसेस 1/a⁻m is a⁻−m. ओके, पुढे 10⁻12 आणि हे वरती आलेले 10⁻−16 म्हणजे किती होणार? इट विल बी 10⁻−4. ओके, हे तसंही करू शकता तुम्ही किंवा याला असंही करू शकता. a⁻m divided by a⁻m, इट इज a⁻m-m. हे पण वापरू शकता. 12 - 16 म्हणजे 4 - 4. ओके, अजून एक रूल जनरली आपण वापरतो a⁻m इंटू a⁻n. हे जसं डिव्हिजनचं आहे तसं मल्टिप्लिकेशन. तर हे काय असतं? इट इज a⁻m+n. हे लॉज ऑफ इंडायसेस म्हणून तुम्ही शिकलेले आहात.
हे खूप ठिकाणी आपल्याला न्यूमेरिकल्स मध्ये हे लागतं. ओके, आता हे स्क्वेअर डिव्हिजन हे सगळं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलात, हे ऍक्च्युली तुम्हाला परीक्षेमध्ये करताना लॉग टेबलच्या साहाय्याने करायचं आहे. लॉग टेबलने आपण कसं करणार आहोत ते तुम्हाला सेपरेट लेक्चरमध्ये लॉग शिकवेन तेव्हा होईल. ओके, सो दिस विल कम आउट टू बी 0.2046. Yes, it is 0.2046 into pi into 10 raised to minus 4 SR. ओके, म्हणजेच मी हे असे लिहू शकतो 2.046 पाय इंटू 10 raised to minus 5 SR. इथे काय केलं मी डेसिमल पॉइंट एक प्लेस राईटला शिफ्ट केलं. ओके, इफ यू शिफ्ट द डेसिमल पॉइंट टुवर्ड्स द राईट देन डिक्रीज द पॉवर ऑफ 10 -4 ची -5. ओके, एक प्लेस शिफ्ट केला ती 1 ने कमी करायचं. आता पायची व्हॅल्यू काय 3.141. हे जर तुम्ही सबस्टिट्यूट केलं, हे असंही ठेवू शकता तुम्ही, दिस इज ऑल्सो करेक्ट. किंवा पायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा 2.046 into 3.141 into 10 raised to minus 5 SR. This will turn out to be 6.425 आणि हा 10 raised to minus 5 आहेच. ओके, काही पुस्तकांमध्ये तुम्हाला हे आन्सर दिसेल. ओके, फक्त तिथे एक प्रिंटिंग मिस्टेक झाला, तिथे पाय आलेलं नाही. हे आन्सर जुन्या बुक्समध्ये आहे. म्हणजे मागच्या वर्षी जर प्रिंट केलेलं असेल तुमचं पुस्तक, तर त्याच्यामध्ये जसं की माझ्याकडे आहे तो मागच्या वर्षीचा प्रिंट केलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये 2.046 into 10 raised to minus 5 असं दिलं आहे. पाय तिथे प्रिंट झालेलं नाही. ओके, so it is 2.046 pi into 10 raised to minus 5 स्टेरेडियन. किंवा नवीन बुक्स मध्ये जे आन्सर दिले ते आहे 6.425 into 10 raised to minus 5 स्टेरेडियन. तिथे पाय ने मल्टिप्लाय करा 3.141. दोन्ही आन्सर बरोबर आहेत, कोणताही तुम्ही लिहू शकता. ओके, सो दिस इज व्हॉट इज द सॉलिड अँगल इज. ओके, सो इन दिस लेक्चर वी हैव सीन what are the two supplementary quantities. These supplementary quantities, that is plane angle and solid angle, they are from mathematics background. Okay, mathematics मध्ये हे आलेले. ओके, त्यातलं प्लेन अँगल आपण खूप ठिकाणी वापरणार आहोत रेडियन सिस्टीम मध्ये. ओके, त्या सगळ्या अँगल्स तुम्ही नीट लक्षात ठेवा जे आपण काढलेलं होतं. आणि सॉलिड अँगलचा हा एक फॉर्म्युला आपण बघितला होता. ओके, आणि त्याचं एक ॲप्लिकेशन. ओके,